नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. खरं तर राज्यामध्ये अनेक गोष्टी चालू आहेत. एकाच वेळेला काही केल्या बीडची परिस्थिती बदलत नाही. पालकमंत्री सुद्धा बदलून बघितले पण तरीही परिस्थिती बदलत नाहीये. दुसरीकडे राज्यातल्या अन्याय अत्याचाराच्या घटना, कृष्णा आंधळे, असं अनेक 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 गोष्टी चालू आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये एक मोठा तणाव वाढला, तो मराठा ओबीसी तणाव वाढला. या तणावानंतर मराठा समूहाचा अभ्यास केला पाहिजे याच्यासाठी म्हणून आयोगाची निर्मिती व्हावी असा एक प्रयत्न केला गेला आणि ही आयोगाची निर्मिती करण्यासाठी खास मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी पुढाकार घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा याच्यात पुढाकार घेतला. पण पुढे नेमकं काय झालं या मराठा अभ्यास आयोगाचं याचं मात्र उत्तर अजूनही आपल्याला काही मिळालेलं नाही. आपल्याला जर आठवत असेल तर या सगळ्या आयोगाच्या संदर्भाने म्हणजे मराठा समूहाची फसवणूक केली जाते का, मराठा समूहाच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत का, मराठा समूहाच्या नावाने आरक्षणाचा अभ्यास आम्ही करतोय असं म्हणत फक्त खेळवत ठेवलं जातंय का, पण मग मराठा आरक्षणाचा आणि एकूण मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी ज्या कमिट्या नेमल्या गेल्या त्या कमिट्यांनी काम तरी काय केलं याच्या संबंधाने जेव्हा आम्ही काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रचंड धक्कादायक माहिती पुढे आली आणि ही माहिती एकूण मराठा समाजाचा विश्वासघात करणारी वाटली. मराठा समाजाची फसवणूक करणारी ही माहिती आहे असं आम्हाला वाटलं आणि ती माहिती आपल्या मार्फत आम्ही शेअर केली पाहिजे लोकांपर्यंत. आणि त्याच वेळेला जर आम्ही वारंवार विचारूनही यातल्या काही प्रश्नांची उत्तरं संबंधित आयोग देत नसेल तर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारावेत असं आम्हाला फार वाटतं. आपल्याला याची कल्पना असेल की साधारण मराठा आरक्षणाचा किंवा मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमला गेला. इतर मागासवर्गीय आयोग, या इतर मागासवर्गीय आयोगाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जज श्रीयुत सुनील शुक्रे यांची नेमणूक झाली आणि खरा खेळ इथूनच सुरू होतो. सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीच्या नंतर 3 सदस्य नेमले गेले. हे 3 सदस्य असतानाही डेप्युटेशनवर अजून एक नियुक्ती झाली. मला त्या नियुक्तीवर काही फारसं बोलायचं नाहीये, त्याची माहिती आपण घ्यावी संबंधित डिपार्टमेंट कडून की ती नियुक्ती का केली गेली आणि का नाही ते. पण यातला एक महत्वाचा भाग की या सगळ्यांच्या संबंधाने अभ्यास करण्यासाठी शासनाने आम्हाला काही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आयोगाने केली. आणि हा किती निधी असावा, किती निधी द्यावा, तर त्यात असं सांगितलं गेलं की आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींच्यासाठी निधी हवा आहे. आम्हाला खूप अभ्यास करायचा आहे, खूप अभ्यास करायचा आहे. किती अभ्यास करायचा आहे तर म्हणाले की आम्हाला सगळ्या जिल्ह्यांमध्ये जायचंय, तालुक्यांमध्ये जायचंय, खरोखरच मागासलेपण आहे का नाही हे सुद्धा आम्हाला तपासून बघायचं आहे. आणि त्यासाठी निधी किती लागणार आहे तर 367 कोटी 12,59,000 इतका निधी आम्हाला हवा आहे. मी ही पत्रकार परिषद आजच का घेते त्याला कारण आहे. आज पुण्यामध्ये सुनील शुक्रेजी उपस्थित आहेत. ते व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसला मराठा आरक्षणाच्या आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास याच्या संबंधाने माहिती घेण्यासाठी आलेले आहेत असं कळतं. त्यामुळे पत्रकारांना सोपं जाईल त्यांना प्रश्न विचारणं आणि मी जी काही माहिती देते ती माहिती व्हेरीफाय करणं. हा GR आहे शासनाचा. आता या GR मध्ये त्यांनी मला प्रश्नांची उत्तरं द्यावीत. कदाचित माझं ज्ञान कमी असेल. साधारणतः 5 कोटीच्या वरचा निधी असेल तर त्याला कॅबिनेट अप्रूव्हलची गरज असते. एखाद्या वेळेला जेव्हा आपत्कालीन निधी असतो, ज्या आपत्कालीन निधीमध्ये बॉम्बस्फोट असेल, पूर असेल, अपघात असेल, काही दुर्घटना घडली, अशा वेळेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडनं आकस्मिकपणे दिला जाऊ शकतो. त्याच्यासाठी कॅबिनेट अप्रूव्हलची गरज नाही. तरीही आपण असं गृहीत धरूया
मी चांगला विचार करते या सगळ्या संबंधाने की संबंधित खात्याला तो अधिकार असावा आणि म्हणून त्यांनी आयोगाला तो निधी दिलेला आहे। मात्र याच्यावर कुठेही फायनान्शियल डिपार्टमेंट जे आहे, फायनान्स डिपार्टमेंट जे आहे त्याचं कुठेही नोटिंग नाहीये, UR नंबर नाहीये। तुम्ही हा GR बघू शकता। हा GR मी सगळ्यांना तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे। आता याच्यामध्ये त्यांनी 367 कोटी रुपये एवढा आकडा सांगितलाय। आम्हाला अभ्यास करायला लागतात पैसे। काय करायचं आहे 367 कोटीचं? तर त्यांनी असं म्हटलं की आम्हाला मनुष्यबळ, बाह्य स्रोताद्वारे आवश्यक असणारे 31 अधिकारी कर्मचारी, साधन सामग्री, कार्यालयासाठी जागा, फर्निचर, स्वतंत्र सर्व्हर यंत्रणा, संगणकीय यंत्रणा इत्यादी बाबीसाठी आम्हाला पैसे हवे आहेत। काय काय लागणार आहे? तर आम्हाला एक सहसंचालक लागणार आहे, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, संशोधन अधिकारी लागणार आहे एक, त्याच्यासोबतच आम्हाला सांख्यिकी सहाय्यक अर्थ, उपजिल्हाधिकारी महसूल व वने एक, सॉफ्टवेअर तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपिक, लेखाधिकारी, अशी सगळे आम्हाला माहिती लागणार आहे। आणि पैसे किती लागतील? तर लेखा सहाय्यक एक लागेल, त्याला 40,000 रुपये प्रति महिन्याप्रमाणे आम्हाला द्यायचे आणि आमची आवश्यक तरतूद फक्त 3 महिन्याची आहे। आता ज्या अर्थी यांनी 3 महिन्याचे आकडे लिहिलेत म्हणजेच 367 कोटी 12 लाख आणि वरचे पैसे हे 3 महिन्याच्या हिशोबातले पैसे आहेत। याच्यामध्ये त्यांनी आयोगाकरता किती खर्च सांगितलाय? सुनील शुक्रेंना हे प्रश्न आपण विचारावेत। कदाचित मी चुकत असेल, कदाचित मला पुण्यातले भाव माहित नसतील, मी अडाणी असेल। आयोगाकरिता नवीन 5000 चौरस स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून त्यात फर्निचर आणि हार्डवेअर अशा सगळ्या बाबींकरता आम्हाला 4.25 कोटींची गरज आहे। 4.25 कोटीमध्ये जेवढी माझी माहिती आहे त्याच्यानुसार पुण्यातल्या अगदी सदाशिव पेठ, नवी पेठ सारख्या भागामध्ये सुद्धा 1000 स्क्वेअर फीट जागा घेऊन, विकतची जागा घेऊन बांधकाम जरी त्याच्यावर करायचं म्हटलं साधारणतः तर 2 कोटी रुपये, 2 ते 2.25 कोटी इनफ होती। 4.25 कोटीचं भाडं 3 महिन्याच्या हिशोबाने सांगितलेला विषय आहे। 4.25 कोटी रुपये भाडं सुनील शुक्रे साहेबांनी कोणत्या भागातलं दिलं असेल, कोणत्या भागातलं सांगितलंय ते मला अजूनही काही कळलं नाही। आणि या 4.25 कोटीवर कुणीही प्रश्न शासन दरबारी विचारत नाही का? बरं 4.25 कोटी रुपये तुम्ही तिथे खर्च केलेत तर असा काय मराठा समाजाचा अभ्यास केला की मराठा समाजाची फसवणूक केली जाते काही, हे त्यांनी सांगितलं पाहिजे। आयोगाच्या कार्यालयाकरता स्टेशनरी खर्च करायची आहे। काय स्टेशनरी लागणार आहे याच्यासाठी? तर आम्हाला टोनर घ्यायचंय, पेन्सिल घ्यायची, इरेजर घ्यायची, तथा आहरण व संवितरण अधिकारी यांचे आदेश झाले होते पण त्यांनी कॅशबुक मध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि या व्यक्तीची नियुक्ती झाली नव्हती। याच्यामधल्या त्यांच्यापेक्षा खाली सचिव पदापेक्षा 2 पायऱ्या खाली असणाऱ्या पदाचा कार्यभार कुणाकडे दिला गेला आणि सह्या कुणी केल्या याची उत्तरे शुक्रे यांनी दिली पाहिजेत। या कार्यालयात कर्मचाऱ्यांची मागणी नसताना व गरज नसतानाही संगणक व स्टेशनरीसाठी मोठ्या प्रमाणातला खर्च यांनी का केलेला आहे? कार्यालयास प्राप्त झालेल्या अनेक मूळ देयकांच्या इनव्हॉइसवर संबंधित कर्ज पुरवठादाराचा रजिस्टर नंबर, GST नंबर, पॅन नंबर इत्यादी उल्लेख असल्याचे दिसून येत नाही, तरीही देयक पारित केलेली आहेत। डेडस्टॉक रजिस्टर व कार्यालयास आवश्यक असणारे अनेक रजिस्टर ज्याची आपण वारंवार मागणी करतो ती मिळालेली नाही। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की शासनाची ही फसवणूक आहे आणि जर शासनाला माहिती असेल तर शासनाने अजून याच्यावर जाब का विचारला नाही? कारण मी याच्या संबंधाने अनेक मान्यवर अधिकारी, कर्मचारी आणि सचिव यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला। 4.25 कोटी भाडं 3 महिन्याचं पुण्यात कोणत्या जागेचं असू शकतं याचं उत्तर आम्हाला सुनील शुक्रेंनी दिलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याच्या नावाखाली पुतळा उभा झालाच नाही पण शेकडो करोड रुपये खर्च केले गेले, ते नेमके कुठे गेले त्याचा प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे। तोपर्यंतच मराठा अभ्यास आयोगाच्या मध्ये इतका घोळ येतोय, मला शंका आहे। ही पत्रकार परिषद घेण्याचे अजून एक कारण आहे। माझी शंका अशी आहे की या सगळ्यांमध्ये जे 1,43,000 प्रगणक नेमले, 1,43,000 लोक मराठा
समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी शासनाने नेमले, असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते कुणाचे नेमले? काय एखाद्या मंत्री, आमदार, खासदारांचीच एखादी ह्युमन रिसोर्स कंपनी याच्यासाठी हायर केली गेली का? ती ह्युमन रिसोर्स कंपनी कुणाची आहे त्याच्यावरची ही माहिती सुनील शुक्रे यांनी दिली पाहिजे आणि शुक्रे यांनी याच्या पुढे तरी मराठा समाजाची फसवणूक करणं थांबवावं. कारण मी समजू शकते की श्री जरांगे जेव्हा उपोषणाला बसले त्यावेळेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उदयनराजे, संभाजीराजे, राज ठाकरे साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब किंवा पवार साहेब असंख्य लोक गेले पण उपोषण सुटलं नव्हतं. ते उपोषण शुक्रे गेल्यानंतर सुटलं होतं आणि त्याच शुक्रेंची पुढे 8-10 दिवसानंतर आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षपदी बसणाऱ्या शुक्रेंनी खरंच मराठा समाजाला उपोषण स्थळी दिलेला शब्द पूर्ण केला आहे का, की मराठा समाजाची ते फसवणूक करत आहेत, याची उत्तरं त्यांनी द्यावी. तुम्ही एवढं सांगताना अभ्यास दिल्यामुळे त्यांना जर प्रश्न पडला काय करायचं? माझा मुद्दा एवढाच आहे की मराठा समाजाचा अभ्यास करण्यासाठी इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असणाऱ्या जस्टिस सुनील शुक्रे यांनी शासनाकडून 367 कोटी रुपयांचा निधी सँक्शन करून घेतला, ज्याच्यातले अनेक तपशील आहेत. पण एक मोठा तपशील 4.25 कोटीचं जागा भाडं त्यांनी त्याच्यात दाखवलेलं आहे. 1,43,000 प्रगणकांची नियुक्ती सांगितलेली आहे. ती 1,43,000 प्रगणक कोणत्या कंपनीकडून हायर केले, कुणाकडून केलेले आहेत, त्याची काय माहिती उपलब्ध आहे आणि 1,43,000 लोक जर यावर काम करत असतील तर हे काम दिसत का नाही? ते काम कुठल्या स्टेजला आहे? प्रतिनियुक्तीवर ज्या उपसचिवांची नियुक्ती केलेली आहे त्या उपसचिवांचा 10 वर्षापेक्षा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढीव कसा करण्यात आलाय आणि जर आयोगाची बाजू कोर्टात मांडण्यासाठी ऍडव्होकेट मिलिंद साठेंची नेमणूक केलेली आहे तर सुनील शुक्रे उपसचिवांची प्रतिनियुक्ती कंटिन्यूशन मागताना आम्हाला एक व्यक्ती आयोगाची बाजू मांडायला कोर्टात लागणार आहे, हे चुकीचं म्हणणं का देतात? आणि महत्वाचं की इतर बहुजन कल्याण विभागाकडून एखादं डेप्युटेशन मागताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं नोटिंग याच्यात काय करत आहे? गिरीश महाजनांची नोटिंग यात कशी असू शकते? याचंही उत्तर सुनील शुक्रे आणि यांनी दिलं पाहिजे. GR वर अजूनही फायनान्स डिपार्टमेंटचा जो UR नंबर असतो तो UR नंबर उपलब्ध नाही. एवढी मोठी रक्कम जर डिस्पॅच होत असेल तर त्याच्यात फायनान्स डिपार्टमेंटचा UR नंबर आला पाहिजे, जो आलेला नाही. सरळ सरळ आर्थिक अनियमिततेचा आरोप या सगळ्यात होतोय आणि आम्ही त्याच्यावर वारंवार माहिती अधिकाराखाली माहिती मागवतोय. मात्र रकमा कशा खर्च झाल्या त्याची माहिती अजूनही मिळत नाही. सबब मराठा समाजाची फसवणूक होऊ नये, मराठा समाजाच्या संबंधी अभ्यास करत आहोत असं जे एकूण चित्र तयार केलं जातंय ते किती तथ्यांश आहे याची उत्तरं शुक्रे यांनी दिली पाहिजे. आधी याच्यावर बोला की दादा, विषय डायव्हर्ट होते, याच्यावर बोला की आधी. मराठा समाजाची फसवणूक होते एवढी, त्याच्यावर बोला की. नाही, माझं म्हणणं आहे की 369 कोटी रुपये जर तुम्ही मागितलेले आहेत आणि त्याच्यात तुम्ही जागेचं भाडं 4.25 कोटी दाखवलेलं आहे तर 4.25 कोटी कोणत्या जागेचं भाडं 3 महिन्याचं असतं पुण्यामध्ये? 4.25 विशेष म्हणजे पुण्यात इतर मागासवर्गीय आयोगाच्या साठीची स्पेशल ऑफिस आपल्याकडे प्रशासकीय बिल्डिंग मध्ये आहे. प्रशासकीय बिल्डिंग मध्ये ऑफिस असताना तुम्ही नवी जागा का घेतली आणि त्या नव्या जागेचं भाडं तुम्ही 4.25 कोटी कसं आकारताय? तुम्ही त्याच्यासाठी जे स्टेशनरी पासून जे पैसे लावलेले आहेत आणि जर एवढा सगळा खर्च तुम्ही लावलाय तर मग गोखले इन्स्टिट्यूटला 19 कोटी का देताय? गोखले इन्स्टिट्यूट असं काय काम करणार आहे 19 कोटीमध्ये? आणि 1,43,000 प्रगणक म्हणजे ह्युमन रिसोर्स वापरला जाईल. हा ह्युमन रिसोर्स कोणत्या कंपनीकडून हायर केला जाईल?
कंपनी कुठल्या तरी आमदार खासदार मंत्र्यांची आहे का तेही त्यांनी सांगावं आम्हाला. होऊन गेलेले असणार ना, ऑब्व्हियसली होऊन गेलेले असणार ना. मंजूर झाले आणि अर्धे पैसे खर्च झाले आणि त्या खर्च झालेल्या पैशांचे तपशील आम्ही वारंवार मागतोय, तपशील मिळत नाहीत. हाच मुद्दा आहे. हे खर्चाच्या तपशिलाचे आकडे घ्या. मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे, हा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. मराठा समाजाची सरळ सरळ फसवणूक केली जात आहे. एकीकडे मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणाचा आम्ही अभ्यास करतोय असं जरी दाखवलं जात असलं तरी मराठा समाजाची दिशाभूल करून त्यांना झुलवत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. आयोगाच्या अध्यक्षांकडून आम्हाला अत्यंत प्रामाणिक वर्तनाची अपेक्षा आहे. याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार. आयोग बरखास्त व्हावा असं मी अजिबात म्हणणार नाही. आयोगावरची व्यक्ती बदलमाने नावाच्या आयोगाच्याच राजपत्रित अधिकाऱ्याने लिहिलं आहे. त्यांनीही सांगितलंय की या सगळ्यांमध्ये अनियमितता आहे. विशेष 3 सदस्यीय आयोग होता. 3 सदस्यीय आयोग असतानाही याच्यात एक चौथी नियुक्ती केली. मी जे म्हटलं की एक डेप्युटी सेक्रेटरी लेवलची नियुक्ती आहे. ही डेप्युटी सेक्रेटरी लेवलची जी नियुक्ती आहे ही नियुक्ती बहुजन कल्याण विभागाच्या उपसचिवाची नियुक्ती. बहुजन कल्याण खात्याचे मंत्री अतुल सावे आहेत. अतुल सावेंच्या नोटीने ही नियुक्ती व्हायला हवी, मात्र ही नियुक्ती चक्क ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नोटीने झाली आहे. त्याचंही पत्र या सगळ्या बंच मध्ये जोडलेलं आहे की ज्या नियुक्तीमध्ये श्री गिरीश महाजन मंत्री ग्राम विकास व पंचायत राज वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय मंत्री मागास बहुजन कल्याण विभाग यांना लिहिलेल्या 26/12/2022 पत्रान्वये श्रीमती पाटील उपसचिव अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांची सदस्य सचिव महाराष्ट्र मागासवर्गीय आयोग पुणे या पदावर नियुक्ती केली. आता याच्यात गिरीश महाजन कसे काय इंटरफेअर करतात याचंही उत्तर शुक्रे यांनी दिलं पाहिजे, जे मी माहिती अधिकाऱ्याकडून वारंवार मागते परंतु ते उत्तर दिलं जात नाही. विशेष गोष्ट अशी आहे की त्यांचं कंटिन्यूशन एखाद्या व्यक्तीला जेव्हा डेप्युटेशन दिलं जातं त्यावेळेला ते जास्तीत जास्त 10 वर्षाचं डेप्युटेशन असलं पाहिजे. नागरी सेवा अधिनियमाच्या पुस्तिकेमध्ये ते 10 वर्ष सांगितलेलं आहे, पण सदरील ज्या महिला अधिकारी आहेत त्यांचं डेप्युटेशन तब्बल 11.5 वर्षांचं आहे. हे 11.5 वर्षांचं डेप्युटेशन आणि कंटिन्यूशन मागताना शुक्रे असं म्हणतात की आम्हाला आयोगाला उच्च न्यायालयाकडे मराठा आरक्षण आयोगाची बाजू मांडण्यासाठी कायदेशीर तज्ञ व्यक्तींची गरज आहे आणि ती कायदेशीर बाजू मांडण्यासाठी उपसचिव पदावरच्या या व्यक्ती आम्हाला हव्या आहेत. परंतु ज्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांना हवी आहे आणि ती कायदेशीर बाजू मांडण्यासाठी हवी आहे, मुळात आयोगाने याच्या आधीच ऍडव्होकेट मिलिंद साठे यांची नियुक्ती आयोगाच्या वतीने कोर्टात बाजू मांडण्यासाठी केलेली आहे. त्याचं हे पत्र 1.5 लाख रुपये मानधनाने या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे. याच्यात स्पष्ट महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव आशाराणी पाटील यांना मंत्रालयीन संवर्ग प्रतिनियुक्तीने कार्यरत त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी 2 वर्ष संपुष्टात आलाय. आयोगाकडील कामकाज न्यायालयीन प्रकरणे याकरिता श्रीमती पाटील यांच्या सेवेची आवश्यकता आहे. म्हणून आता न्यायालयीन कामासाठी जर तुम्हाला आवश्यकता असेल आणि म्हणून त्या व्यक्तीची जर तुम्ही नियुक्ती केली असेल तर प्रश्न हा उरतो की मिलिंद साठेची नियुक्ती कशासाठी केली, किंवा मिलिंद साठे असतील तर नवी नियुक्ती का केली गेली. हे मिलिंद साठे 11.5 वर्ष आतापर्यंत प्रतिनियुक्ती ज्यांची होते त्यांच्याबद्दलची माहिती नुसती प्रतिनियुक्ती चालू आहे. प्रतिनियुक्ती अत्यंत चांगल्या क्रीम पोस्टवरची प्रतिनियुक्ती आहे. पहिली प्रतिनियुक्ती 1 नोव्हेंबर 2011 ते 2015 महापालिकेमध्ये 3 वर्ष 11 महिने. दुसरी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्रतिष्ठान 5 वर्ष 10 महिन्याची. तिसरी प्रतिनियुक्ती तब्बल 2 वर्ष राज्य मागासवर्गीय आयोगाची आणि आता पुन्हा कंटिन्यूशन
आता हे कसं काय त्यांनी केलंय आणि हे कुठल्या नियमात बसतंय याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. मिलिंद साठेच्या संबंधाने मी म्हटलं की ऍडव्होकेट मिलिंद साठे यांची जबाबदारी मग काय होती आणि मिलिंद साठेंना याच्यामध्ये काय म्हणून तुम्ही नेमणूक दिलेली होती. ह्या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या अनियमितता जर बघितल्या तर मराठा समाजाची फसवणूक शासन करत आहे. मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्याच्या नावाखाली तब्बल 367 कोटी रुपयाचा निधी ज्या आयोगाला दिला त्या आयोगाने खरोखरच मराठा समूहाचा अभ्यास केला का हा संशोधनाचा प्रश्न आहे, विषय आहे. या सगळ्यांमध्ये त्यांनी एकीकडे म्हणतायत की आम्ही संशोधनासाठी एवढा सगळा खर्च येतोय, परंतु गोखले इन्स्टिट्यूट या गोखले इन्स्टिट्यूटला तब्बल 19 कोटीचं काम संशोधनाचं दिलं. आता जर गोखले इन्स्टिट्यूटला 19 कोटींचं काम दिलेलं आहे तर मग वेगळं तुम्ही अजून काय संशोधन करणार आहात किंवा तुम्ही संशोधनावर एवढा खर्च केलाय तर गोखले इन्स्टिट्यूट अजून वेगळं काय काम करणार आहे. त्यांच्याकडचं कामाचं स्वरूप नेमकं काय आहे याची स्पष्टता अजूनही आम्ही वारंवार माहिती अधिकार आयोगाकडे मागितली तरी ती मिळत नाही. याच्यात अजून धक्कादायक बाब अशी की ज्या उपसचिव पदावरच्या बाईची नेमणूक केलेली आहे या बाई त्यांच्या खाली असणारी 2 पदं खाली जो कॅशियर आपण ज्याला साध्या भाषेत म्हणू शकू की जो आहरण अधिकारी आहे ज्याच्या नावाने देयक निघतात ती पोस्टच भरली नाही आणि त्या पोस्टवरून सह्या करून उपसचिव पदावरच्या महिलेने स्वतःच बिले काढली. ती बिले काढल्याचा आणि त्यांच्या सहीचे कागद इथे उपलब्ध आहेत. या सगळ्यांवर मला वारंवार अपेक्षित आहे की त्यांनी याची माहिती दिली पाहिजे आणि त्यांनी यावरती बोललं पाहिजे, परंतु ते काही माहिती द्यायला तयार होत नाहीत. आम्हाला ही गोष्ट का महत्वाची वाटते, ज्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी अवघा देहपणाला लावला, अनेक मराठा बांधवांचे जीव गेले आणि ज्या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने एक महाराष्ट्रातलं राजकारण तापवलं गेलं त्या मराठा आरक्षणाचा मुळात अभ्यास झाला की नाही, शुक्रे तो अभ्यास करतायत की नाही. शुक्रेंना हा प्रतिनियुक्तीचा GR ज्यांना पाहिजे असेल 10 वर्षाच्या नंतरचा ज्या महिन्याचे आम्ही उल्लेख केला त्याच्या संदर्भात शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणामधले त्यांचे जे आकडे आहेत ते आकडे जर बघितले दिलेले तर या आकड्यांमध्ये सुद्धा प्रचंड बदल दिसतो. प्रत्यक्ष त्यांच्याकडच्या रजिस्टरवरच्या नोंदी आणि त्यांनी शासनाकडे दिलेल्या नोंदी याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. हे फरकाचे आकडे भरून काढण्यासाठी एका टोळ नावाच्या नव्याच माणसाला तिथे बसवलं गेलं ज्याची नियुक्ती नव्हती. 2 महिने तो माणूस तिथे टेबलवर बसत होता. त्याचे CCTV फुटेज सहज मिळू शकतील आणि त्यावरही त्यांना बोलता येईल आणि ते मांडणी करू शकतील. मी असं म्हटलं की आणि या पत्रामध्ये फायनान्शियल डिपार्टमेंटचं नोटिंग का नाही, फायनान्शियल डिपार्टमेंटला ते विचारता येणं शक्य नाही का, या सगळ्या संबंधाने माहिती मागण्यासाठी शासनाकडून पहिल्यांदा श्री राजीव भोसले संशोधन अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी यांचे आदेश झाले होते, पण त्यांनी कॅशबुक मध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि या व्यक्तीची नियुक्ती झाली नव्हती. याच्यामधल्या त्यांच्यापेक्षा खाली सचिव पदापेक्षा 2 पायऱ्या खाली असणाऱ्या पदाचा कार्यभार कुणाकडे दिला गेला आणि सह्या कुणी केल्या याची उत्तरे शुक्रे यांनी दिली पाहिजेत. या कार्यालयात कर्मचाऱ्यांना आम्हाला टोनर घ्यायचंय, पेन्सिल घ्यायची, इरेझर घ्यायचंय, शार्पनर घ्यायचंय, किती लागतील पैसे, 5 कोटी रुपये लागतील. आकडे आहेत, आकडे मी शेअर करणार आहे आपल्याला. आयोगाच्या कार्यालयाकरिता भाडे तत्वावर वाहन घ्यायचं आहे. लक्षात घ्या, अध्यक्षाचं वाहन आहे, उपाध्यक्षाचं वाहन आहे, तरीही एक वाहन त्यांना घ्यायचे मी समजू शकते, पण भाडे तत्वावर वाहन घ्यायचे आणि जर 3 महिन्याचा खर्च अपेक्षित धरला आपण, खर्च दाखवलाय 70 लाख रुपये. माझ्या माहितीप्रमाणे 70 लाखामध्ये इनोव्हा क्रिस्टा सारख्या 2 गाड्या विकत घेता येतील.
हे कुठून म्हणजे 70 लाख रुपये हा हिशोब त्यांनी कसा मांडला? तुम्ही प्रश्न विचारावेत. आयोगाचे दौरे आणि बैठकींकरता आम्हाला 80 लाख रुपये हवे आहेत. ते दौरे आणि बैठका किती केल्या आणि त्याच्यासाठी काय नेमणूक केली तेही मी पुढे सांगेन. अध्यक्षांच्या करता एक इनोवा क्रिस्टा वेगळीच आहे. अध्यक्ष यांच्याकरिता एक इनोवा क्रिस्टा व कार्यालयाकरता एक इनोवा क्रिस्टा, याच्यासाठी आम्हाला डाऊन पेमेंटसाठी 50 लाख रुपये हवे आहे. आम्हाला संकीर्ण आकस्मिक खर्च पण लागू शकतो, त्यासाठी आम्हाला 30 लाख रुपये हवे आहे. आमची एकूण मागणी 6,11 लाखाची आहे. हे फक्त याचं झालं. पुढे काय काय सांगितलंय की मुंबई येथील कार्यालयाकरता 3 आणि पुण्याच्या कार्यालयाकरता 8 खरेदी असे एकूण 11 संगणक 20 भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणे. भाडे तत्वावर संगणक आणि त्याचा खर्च आहे 15 लाख रुपये. मुंबई येथील कार्यालयाकरता 3 व पुणे कार्यालयाकरता 8 असे एकूण 13 प्रिंटर भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणं. भाडे तत्वावर खर्च 6 लाख रुपये. झेरॉक्स मशीन 2 नग 5 लाख रुपये. लॅपटॉप आयपॅड 14.5 लाख. आता हे ब्रॉडबँड आणि या सगळ्यांचं काही मला काही त्याच्यात पडलं नाही, पण याच्यात एक विशेष आहे की त्यांनी अधिकाऱ्यांचे मानधन लिहिलेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने या गजा भाऊया माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने जर मानधन द्यायची असतील, तुम्ही खालच्या लोकांना देऊ शकता, परंतु जिल्हाधिकारी मुळात हे काम करताना सामाजिक न्याय विभागाचं डिपार्टमेंट तुम्हाला मदत करणारच आहे. तुम्ही सामाजिक न्याय विभाग किंवा बहुजन कल्याण विभागाचं सुद्धा तुम्ही नेटवर्क वापरू शकता. तरीही यात स्पष्टपणे नमूद केलं आहे की जिल्हाधिकारी यांना किती मानधन द्यायचे आम्हाला, तर ते मानधन साधारणतः 1.25 लाख रुपये मानधन द्यायचे. 36 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्यासाठी 1.25 लाख याप्रमाणे 45 लाख रुपयाचं मानधन आम्हाला द्यायचं आहे. हे त्यांनी अपेक्षित खर्चामध्ये सांगितले, जो त्यांनी खर्च मंजूर करून घेतलेला आहे. उपजिल्हाधिकारी आम्हाला 36, उपजिल्हाधिकाऱ्यांना पण मानधन देणार आम्ही 1 लाखाप्रमाणे, ते 36 लाख रुपये. तहसीलदारांना पण मानधन देणार, ते 80,000 प्रमाणे. 80,000 गुणिले 357 तहसीलदारांचं मानधन, जे 2,85,60,000 पर्यंत चाललेलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा किती आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी, तर 360, आणि त्यांच्यासाठी 80,000 प्रमाणे 2,88,00,000. आता हे पैसे आपल्याला जर वाटेल की ते खालच्या लोकांना द्यायचे आहेत, तर असं नाही. खालच्या लोकांच्यासाठीचे पैसे अजून वेगळे आहेत. ग्रामीण व शहरी भागाकरिता शासन मान्यता प्राप्त अनुदानित विनाअनुदानित अभियांत्रिकी तंत्रनिकेतन संबंधित सुपरवायझर च्या अधीनस्थ 10 पर्यवेक्षक पद नेमायचे आहेत. 16,000 आणि 13,000 पेमेंट, 30,000 पेमेंट आणि 16,000 असे लोक नेमायचे आहेत. किती पैसे झाले म्हणजे 30,000 गुणिले 16,000 हे साधारणतः 48 कोटी रुपयापर्यंत जाते. हे 48 कोटी. त्याच्या पुढे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सहाय्यक शिक्षक, सहाय्यक जिल्हा परिषद, मनपा, नगर परिषद, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कायम अनुदानित या सगळ्यांना पण मानधन द्यायचं आहे, कारण काम करून घ्यायचंय त्यांच्याकडून. 1,43,000 लोक आहेत. 1,43,000 लोक जर अंगणवाडी, जिल्हा परिषद शिक्षक या सगळ्यांचे काम करत असतील, तर मराठा समुदायाच्या आरक्षण किंवा मागासलेपणाचा अभ्यास आतापर्यंत व्हायला अपेक्षित होता. 1,43,000 लोक जर नेमलेले असतील, तर ते कोण लोक आहेत? त्या 1,43,000 लोकांची यादी यांच्याकडे उपलब्ध असेल का? 1,43,000 लोकांकडून असं काय काम करून घेतलेलं आहे? महापालिका आयुक्त 27, एका महापालिका आयुक्ताला 1,25,000 असे 27 महापालिका आयुक्त, ज्यांना साधारणतः 33,75,000 मानधन. खर तर सगळे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी सुद्धा याच्यावर क्लॅरिफाय करावं लागेल. उपायुक्त प्रशासन महानगरपालिका यांना 1 लाखाप्रमाणे 27 लोक आहेत, 27 लाख रुपये. सहाय्यक आयुक्त
80,000 साधारणतः 750 याचे 6 कोटी रुपये होतात. हे आकडे सगळे गरगरवून टाकणारे आकडे आहेत. या आकड्यांमध्ये पुढे त्यांनी प्रगणकांचे आकडे अजून वेगळे लिहिलेले आहेत आणि या प्रगणकांमध्ये सुद्धा त्याचे वेगळं मानधन. जर एवढे सगळे लोक नेमले असतील आणि एवढे पैसे असतील तर मराठा आरक्षणाचा किती अभ्यास झाला, मराठ्यांचं सामाजिक आर्थिक मागासलेपणाचा आतापर्यंत किती अभ्यास केला हे त्यांनी सांगावं लागेल. कारण आणि विशेष गोष्ट की जर संशोधनासाठी हे सगळे लोक आहेत तर मग गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी का पत्र दिलं? हे माझ्याकडे गोखले इन्स्टिट्यूटचं एक पत्र आहे. गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे हे कार्यालयीन खर्च देयकाचं एक वेगळं पत्र जे 4,54,000, पण याच्या सोबतच याच्यातल्या काही खर्चाच्या अनियमितता झालेल्या नोंदी आहेत ज्याच्यात सरळ सरळ आकडे चुकीच्या पद्धतीने एक आकडा वेगळा दुसरा आकडा वेगळा अशा पद्धतीने केलेला आहे. या संबंधाने भोसले नावाचे संशोधन अधिकारी चार्ज घेणार होते, परंतु त्यांनी सांगितलं की खर्चात अनियमितता आहे, त्यामुळे मला तुम्ही आधी सगळे खर्च बरोबर करून द्या मग मी चार्ज घेतो. अशा म्हटल्यानंतर भोसले यांची नियुक्ती शुक्रे यांनी नाकारली. त्याचं पत्र त्यांनी प्रधान सचिवांना लिहिलं. प्रधान सचिवांना लिहिलेलं पत्र इथे माझ्याकडे उपलब्ध आहे. ते पत्र ज्यांना हवं असेल त्यांनी ते पत्र घ्यावं. की प्रधान सचिवांनी सांगितलं की या सगळ्या खर्चात अनियमितता आहे आणि शुक्रे मनाने आकडेमोड करत आहेत. याच्यामध्ये एक पत्र अरविंद माने नावाच्या आयोगाच्याच राजपत्रित अधिकाऱ्याने लिहिलं आहे. त्यांनीही सांगितलंय की या सगळ्यांमध्ये अनियमितता आहे. विशेष 3 सदस्यीय आयोग होता. 3 सदस्यीय आयोग असतानाही याच्यात एक चौथी नियुक्ती केली. मी जे म्हटलं की एक डेप्युटी सेक्रेटरी लेवलची नियुक्ती आहे. ही डेप्युटी सेक्रेटरी लेवलची जी नियुक्ती आहे ही नियुक्ती बहुजन कल्याण विभागाच्या उपसचिवाची नियुक्ती द्यायची नाही. मग काँग्रेसचे रवींद्र धंगेकर कसे काय चालतात शिवसेनेला? काय कमाल आहे. आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेमध्ये जेवढे लोक म्हणून गेलेले आहेत ते सगळे अर्ध्यापेक्षा जास्त काँग्रेसचेच लोक आहेत ना. त्यामुळे तुम्ही असं काय केलं? तुम्ही काँग्रेस मुक्त भारत करायला निघालात, महाराष्ट्र करायला निघालात, पण काँग्रेस युक्त शिवसेना आणि काँग्रेस युक्त भाजपा तयार झाली ना. त्याचं काय करायचं? मला तेच म्हणायचंय की अजूनही पालकमंत्री बदलले, उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री झाले तरीही बीडचं सामाजिक स्वास्थ्य का सुधारत नाही? अजूनही तिथल्या लोकांना वचक बसत नाही. याचा अर्थ या सगळ्या बोलायच्या गोष्टी केलेल्या आहेत का? अजूनही बीड मधल्या पोलिसांना त्याचं गांभीर्य येत नाहीये का? बीड मध्ये म्हणजे माझ्यासारखा माणूस तर वैतागून आता बीडला जाणच नको इतक्यापर्यंत स्थिती निर्माण करून ठेवली. ही कोणी स्थिती केली आहे? राज्यकर्त्यांनी त्याची उत्तरं दिली पाहिजे. पालकमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत आणि पालकमंत्री अत्यंत जाणकार असे उपमुख्यमंत्री आहेत. काल रामदास शास्त्री म्हणाले धनंजय मुंडेंच्या कालावरनं वारं गेले, त्यांची वाणी बंद पडली आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे, पुन्हा त्याच पदावरती बसायला हवं. मी काय सांगू शकते दुसऱ्याचं? एखादी व्यक्ती आपल्या परीनं काही म्हणणं मांडत असेल तर मी त्याच्यावर कसं काय बोलू शकते? त्या व्यक्तीने ते जर पुन्हा त्याच पदावर आले तर पुन्हा गुंडागिरी टोळी युद्ध वाढेल. हे बघा, जे काही हे असं म्हणाले ते तसं म्हणाले याच्यावर मी व्यक्त होणं हे फार चुकीचं असेल. मी काही कुणी असा रील स्टार वगैरे नाही की अमुक एक बोलला की लगेचच आपण व्यक्त व्हावं. माझी स्वतःची काही मतं आहेत, भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन मी मांडते. एखाद्या व्यक्तीबद्दल कुणी अनुकंपा व्यक्त करत असेल तर तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. झाला प्रश्न दादा, झाला. बहुतेक तुम्ही मोबाईल मध्ये बघत होते. अरे झाला. हा पण नाशिकच्या शिबिरात बोललेले सगळे आमचे जुने जाणते सगळे नेते बोललेले आहेत. अरविंदभाई सावंत असतील, खैरे साहेब असतील, हे सगळे किंवा राजन विचारे साहेब असतील, संजय राऊतजी असतील, हे सगळे आमचे जुने नेते आहेत ना. नवीन कोण होतं त्याच्यात?
नेते नाशिकमध्ये जातात किंवा बॉम्बेला जातात नवीन आले आणि त्यांना शिकवतात. नाही यार, काय माहितीये का, उगाच काहीतरी माझ्याकडून वधवून घेण्याचा प्रयत्न करू नका, असं काही घडलेलं नाहीये. त्यामुळे उगाच काहीतरी असं काय ना तंडी पिकवणे हा काही प्रकार बरोबर नाही. यवतमाळमध्ये 12 वर्षाची मुलगी पाणी भरण्यासाठी पाणी नाही प्रचंड आता ज्वलंत विषय पाणी भरण्यासाठी गेली मृत्यू झालेला त्या ठिकाणी 12 वर्षाची मुलगी परिस्थिती राज्यामध्ये काय आहे आपण यवतमाळ असेल, जालना असेल, मनमाड असेल, बीड असेल, लातूर असेल, असे काही भाग आहेत की जिथे पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात आहे. सत्तेवर येणारा प्रत्येक जण सांगतो की आम्ही हा प्रश्न सोडवणार आहोत. मात्र लातूर, बीड, मनमाड, यवतमाळ या भागांमध्ये 45 दिवस पाणी येत नाही, सलग 45 दिवस. आणि ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मला वाटतं की या राज्यातल्या लोकांना नोकरीसाठी वणवण फिरावं लागतं हे ठीक आहे, पण साधं घोटभर पाण्यासाठी सुद्धा इतकी वणवण करावी लागते हे इथल्या राज्य सरकारचं आणि स्वतःला आता महाराष्ट्र थांबणार नाही असं दूरदृष्टीचा मृगजळ दाखवणाऱ्या लोकांचं मोठं अपयश आहे. हिंदीसाठी पहिल्यापासून म्हणजे आपण सक्ती केली जाते त्याच्यावर म्हणजे आता वेगवेगळे मत येत आहेत त्यावर. आपल्या एक लक्षात घ्या, 1953 ला आंध्र प्रदेशची निर्मिती झाल्यानंतर 1953 ला फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भाषिक आयोग नेमला होता, ज्याचा 55 ला रिपोर्ट आला आणि त्यांनी त्रिभाषा सूत्र सांगितलेलं होतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, म्हणजे त्या राज्याची मदर टंग मातृभाषा पहिली असेल, दुसरी हिंदी असेल आणि जगाच्या कडे उघडणारी खिडकी म्हणून इंग्रजी असेल, असं त्रिभाषा सूत्र. मात्र त्यातही पुढे शैक्षणिक आयोगांनी असं सांगितलं होतं की फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज आणि ऑप्शनल, पहिली भाषा, द्वितीय भाषा आणि ऐच्छिक भाषा. आणि आपल्याकडे पहिली भाषा ही कायम मराठी सांगितलेली आहे. द्वितीय भाषा घेताना ती पाली, संस्कृत किंवा हिंदी घ्यावी आणि मग ऐच्छिक भाषा इंग्रजी घ्यायची की नाही तो तुमचा प्रश्न आहे असं सांगितलं. आता याच्यामध्ये जेव्हा हिंदीची सक्ती केली जाते, मला वाटतं की मी रात्रीही कुठल्या तरी चॅनलवर बोलले की कॉप्या करून पास झाल्यासारखे जर शिंदेचे मंत्री बोलणार असतील आणि निव्वळ गुजरात्यांचे पाय धुवत जर त्यांना शरणागती आणि लोटांगण घालत असतील आणि त्यांना राष्ट्रभाषा आणि राजभाषा फरक कळत नसेल आणि ते स्पष्ट असं सांगतात की नाही हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, ती कुठेही लिहिलेली नाही. ज्या 22 भाषा आहेत 8व्या परिशिष्टामध्ये त्या 22 पैकी ती एक आहे आणि पहिली भाषा ही महाराष्ट्रात मराठीच असली पाहिजे. एवढी साधी गोष्ट जर शिंदेच्या मंत्र्यांना कळत नसेल, भाजपचं समजू शकते मी, भाजपचं समजू शकते, पण शिंदेच्या मंत्र्यांना कळत नसेल तर बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार असं म्हणण्याचा त्यांना अधिकार प्राप्त होत नाही. आलेल्या लेखीवाळींना सांगा की 1 किंवा 2 आपण त्यावर थांबा, नाहीतर ब्रह्मदेव आला तरी भविष्यात पाणी पुरणार नाही असा अभिप्राय नाही. लेखी बाळींना तुम्ही प्रेमाने सांगताय, आमचे प्रमुख म्हणून सांगताय, चालक पालक मालक म्हणून सांगताय, इथपर्यंत ठीक आहे. पण जसं लेखी बाळींना वर्षानुवर्ष सांगताय तसं वर्षानुवर्ष निवडणुकीच्या काळातली भाषा ही जरा त्यांनी आठवावी की निवडणुकीच्या काळात पाणी कुणालाही पाण्याची अजिबात किल्लत भासणार नाही, पाणी टंचाई असणार नाही, अमक्या धरणाचं पाणी वळवू, तमक्या धरणाचं पाणी वळवू, उजनीचं पाणी तुम्हाला मिळेल, कोयनेचं पाणी आम्ही तुम्हाला सांगलीहून पाणी ट्रेनने लातूरला दिलं, इथून पुढे तशी वेळ येणार नाही. ही जी निवडणुकीतली भाषा होती त्याचं नेमकं काय झालं हाही मग प्रश्न उरतोच. बाळासाहेबांच्या आव्हानाची नंतर म्हणजे पोरकटपणा, उभाटापणा. एकदा शिंदेने अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली स्वतःचे सगळे माप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे हे सगळे प्रयत्न त्यांच्याकडून होत आहेत. पोरकटपणावर न बोललेलं बरं. पोरकटपणाच्या संबंधाने काही बोलायचं असेल शिंदे साहेबांना तर शिंदे साहेबांनी आपल्या पक्षातले शिरसाट आणि असे जे काही वाचाळ लोक आहेत मस्के बिस्ते सारखे, या लोकांना पोरकटपणा म्हणजे काय असतो आणि मॅच्युअर प्रगल्भता काय असते यातला फरक एकदा समजावून सांगावा.